नमस्कार मंडळी. गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार 1 मे 2024 दुपारी 12:56 गुरुग्रह मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण सुरू करणार आहे आणि त्याचा पुण्यकाळ असणार आहे बुधवारी सकाळी 11:05 पासून दुपारी 2:47 ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या या बदलाला फार अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, कारण गुरु एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानात भ्रमण करतो ते 13 महिन्यांसाठी, म्हणजे जवळजवळ एका राशीत एका घरात तो 13 महिने वास्तव्याला असतो. त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या या गोचर भ्रमणाचं जे फळ आहे ते जातकाला मिळत असतं आणि म्हणूनच ते अभ्यासणं महत्त्वाचं असतं. असा हा गुरुग्रहाचा राशी प्रवेश वृषभमध्ये 1 मे 2024 पासून 14 मे 25 पर्यंत राहणार आहे, म्हणजेच 13 महिन्यांसाठी. गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासतात तो म्हणजे ज्ञान, यश, शुभकाळ, विवाह, संतती, भाग्य, समृद्धी, विद्याभ्यास, सुख, समाधान, शांतता, मानसिक सुख, सौभाग्य, मनासारखी असलेली चांगली नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा किंवा कार्यक्षेत्रातलं असलेलं यश, ह्या सगळ्या गोष्टींसाठी गुरुग्रहाचा अभ्यास कुंडलीमध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी तो केला जातो. या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली अभ्यासलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमधील गुरुग्रहाचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळवण्याची अगदी प्रत्येक गोष्टींमधली खात्री समजली जाते. म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातली शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे अभ्यासलं जातं. तसेच या वर्षभराच्या कालखंडात गुरुग्रह अगदी सुरुवातीलाच म्हणजे 8 मे 2024 पासून 1 जून 2024 म्हणजे जवळजवळ महिना, हा जो सुरुवातीचा महिनाभराचा काळ आहे, या काळात गुरुग्रहाचा अस्त होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्याचे जे मुहूर्त आहे ते या काळात असणार नाहीत. लग्न, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहशांती ही या काळामध्ये केली जाणार नाही मुहूर्तशास्त्राच्या नियमानुसार. तसेच गुरुग्रह या वर्षभरामध्ये वक्री होणार आहे 9 ऑक्टोबरपासून 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत. हाही कालखंड जवळजवळ 4 महिन्यांचा आहे, अर्थात तो वर्षाच्या शेवटाला आहे. असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील 13 महिन्यांसाठी वर्षभरासाठी आपल्या मकर राशीला काय बरं फळं देणार आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे, अगदी सखोलपणे. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातली नवनवीन माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. आपल्या मूळ पत्रिकेतला गुरुग्रह कसा आहे हे मात्र हा अभ्यास करण्यापूर्वी अवश्य माहिती करून घ्या. सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणती दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे त्यानुसार या गुरुग्रहाचा जो राशी बदल आहे तो आपल्याला फळं मिळवून देताना दिसेल, हे मात्र विसरून कदापि चालणार नाही. आणि हो, आपल्याला पण आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर तसा मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. या माहितीसाठी आमचा जो नंबर आहे व्हॉट्सअप तो आहे 9892156163. चला तर मग माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशी बदल आपल्या मकर राशीला काय फळ देतो आहे. 7.5च्या या काळामध्ये आपल्या राशीच्या 7.5च्या काळामध्ये राशी बदल करणारा गुरुग्रह काय बरं शुभ फळं देणार आहे हे अभ्यासणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे. मकर राशीला गुरुग्रह 4थ्या घरातून निघून 5व्या घरातून गोचर भ्रमण सुरू करणार आहे 1 मे पासून, म्हणजे राशीला 5वा येतोय. पंचम स्थान हे कुंडलीमधलं भाग्याचं स्थान म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच कुंडलीमधलं अतिशुभ स्थान. कुंडलीमधलं हे 5वं घर करिअर, बुद्धी, संतती, विद्याभ्यास, प्रेमसंबंध याच्यासाठी अभ्यासलं जातं. तसेच गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या पराक्रम स्थानाचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे गुरुग्रहाचा शुभ स्थानातील असलेला गोचर भ्रमणाचा योग आपल्या पराक्रमाला यशापर्यंत पोहोचवण्याच्या कार्याला सर्वतोपरी मदत करणारा राहणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये. अर्थात कुंडलीच्या मार्केश स्थानाचा गुरुग्रह हा स्वामी ग्रह असल्यामुळे बऱ्याचदा आपल्या अनुकूल व चांगल्या प्रयत्नांना सुद्धा काही वेळेला शुभ परिणाम निर्माण करण्यात पूर्णपणे यशस्वी करेलच याची सुद्धा खात्री नसते, हेही लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच फार सावधानतेने आपल्याला आपल्या कार्याला परिणाम देताना काळजी घ्यावी लागते, जी काळजी आपल्याला याही वेळेला घ्यायची आहे, म्हणजेच अति आत्मविश्वास टाळायचा आहे.
या पंचम स्थानावरून गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या नवम म्हणजे भाग्यस्थानावर 5वी शुभदृष्टी पडत आहे. नवम स्थान म्हणजे आपल्या संततीची संतती म्हणजेच नातवंड, आपलं भाग्य, आपलं उच्च शिक्षण आणि आपली भक्ती मार्गातली आपली असलेली भूमिका, आपली धार्मिक आस्था, आपले पिता, आपले गुरुजन, आपलं प्रारब्ध या सगळ्यांसाठी अभ्यासलं जातं नवम स्थान. अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास याच 9व्या घरावरून म्हणजेच धर्मस्थानावरून केला जातो. त्यामुळे साहजिकच हे वर्ष आपल्याला भाग्योदयाचं वर्ष राहणार आहे, कारण शुभदृष्टी ह्या भाग्यस्थानावर पडते 9व्या घरावर. आपल्या परदेशात जाऊन उच्च शिक्षण पूर्ण करण्याच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी हे वर्ष शुभकारक ठरणार आहे विद्यार्थी वर्गासाठी. तर आपल्या हातून एखादं भव्य असं शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्य घडून येण्याचा सुंदर योग याच वर्षामध्ये तयार होत आहे या नवम स्थानावर पडणाऱ्या गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे. आपल्या विद्या अभ्यासातील प्रगतीनुसार स्वतःच्या मेहनतीने एखादी चांगली स्कॉलरशिप मिळवण्यासाठी हे वर्ष विद्यार्थी वर्गाला अत्यंत अनुकूल असं ठरणार आहे. म्हणजे स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर परदेशातील शिक्षण घेण्यासाठी हे वर्ष आपल्या राशीच्या विद्यार्थी वर्गाला अतिशय अनुकूल राहणार आहे. अर्थात मंडळी, आपली दशा मात्र या काळामध्ये शुभ असणं तितकंच आवश्यक आहे, हे सुद्धा विसरायचं नाही. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण नुसते राशीचे ग्रहांचे बदल परिणाम देत नाहीत, आपली दशा महादशा सुद्धा देते. कुंडलीच्या लाभस्थानावर गुरुग्रहाची 7वी शुभदृष्टी पडत आहे. लाभस्थान 11वं, जे आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडून, आपल्या मित्रपरिवाराकडून योग्य ती सहाय्य आणि मदत मिळवण्यामध्ये सहाय्यकारी ठरणार आहे. काही नवीन नातेसंबंध या काळामध्ये जुळून येताना दिसतील. आपले घनिष्ठ संबंध तयार होण्याचा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे. तर काही जुनी नाती दुरावताना सुद्धा याच काळात दिसतील. त्यावर बिलकुल शोक करत बसू नका. काही गोष्टी या आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात. याचा अनुभव काही काळ गेल्यानंतर येतो, आपल्याला सुद्धा तो निश्चितपणे येईल. कारण गुरुग्रह पंचम स्थानामध्ये भ्रमण करत असल्यामुळे जुन्या प्रेमसंबंधात, नातेसंबंधात, जिव्हाळ्याच्या संबंधात हा अनुभव आपल्याला येऊ शकतो, नाते दुरावण्याचा तर नवीन नाते जोडण्याचा. आणि म्हणूनच या काळामध्ये जीवनात काय योग्य काय अयोग्य याची पारख सुद्धा होईल, जी 7.5मध्ये नेहमी होतच असते. गुरुग्रहाची 9वी शुभदृष्टी पडत आहे आपल्या कुंडलीच्या प्रथम स्थानावर म्हणजे लग्न स्थानावर, ज्यामुळे सामाजिक मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे. प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व. आपल्या मकर राशीवर म्हणजे प्रथम स्थानामध्ये आपलीच मकर राशी, त्याच्यावर गुरुग्रहाची शुभदृष्टी परत असल्यामुळे आपल्या स्वभावामध्ये जर काही नकारात्मक विचार भूमिका असतील तर त्या कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन वाढून आपल्या कार्याच्या यशाकरता ही अत्यंत महत्त्वाची दृष्टी काम करणार आहे. असा हा सकारात्मक अनुभव वाढवणारा हा कालखंड म्हणूनच आपल्यासाठी असणार आहे. एक प्रकारे मानसिक स्थिरता मिळवण्यामध्ये यश देणारा, त्यामुळेच हा कालखंड राहणार आहे स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारा. त्यामुळे बऱ्यापैकी हाती घेतलेल्या कार्याला यश मिळवून द्यायला, पूर्णत्व मिळवून द्यायला मदत होईल या संपूर्ण वर्षामध्ये आपल्या कार्याच्या अनुषंगाने. तसेही आपली राशी कुठल्याही प्रकारचे कष्ट करण्यामध्ये नेहमीच पुढे असते. ह्या कष्टाचं फळ मिळण्याचं हे वर्ष आपल्यासाठी राहणार आहे. धार्मिक आणि मांगलिक कार्याचं आयोजन या काळामध्ये आपल्या हातून सुंदर आणि यशस्वीपणे होईल. तसेच हा कालखंड आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करायला सुद्धा बऱ्याच बाजूने मदत करणार आहे. कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने परदेशी दौरा घडण्याचा शुभयोग आहे. आपल्या कार्याची दखल समाज, कुटुंब, आपल्या कार्यक्षेत्राकडून, आपल्या असलेल्या कार्यक्षेत्रातल्या मंडळीकडून अवश्य घेतला जाईल. आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेवर काम करण्याची संधी या वर्षामध्ये आपल्याला उत्तम रीतीने मिळताना दिसेल. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम खूप चांगलं होताना दिसणार आहे आणि यालाच व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास जागृती होणं असं म्हणतात. याचा अनुभव यावर्षी येईल. आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला हवं असलेलं मार्गदर्शन देणारा गुरु, मेंटर, मार्गदर्शक या कालखंडात आपल्याला प्राप्त होण्याचा सुंदर योग गुरुग्रहाच्या या शुभदृष्टीमुळे निर्माण झालेला आहे. आपल्या मुलांच्या बरोबर मात्र सांभाळून घ्यावं लागणार आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या मुलांबरोबर मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या आणि आपल्या मुलांच्या संबंधांमधील विचारांची आणि गैरसमजाची दरी दूर करण्याचा प्रयत्न आपल्याला परिपूर्णपणे करायचा आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये. मात्र हे वर्ष आपल्या मुलांच्या विवाह, उच्च शिक्षण यासाठी अनुकूलता दाखवते. त्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहाच्या विचारामध्ये असाल, तसं काही प्लॅनिंग करत असाल, शोधात असाल तर या मंगल कार्याचा योग या वर्षामध्ये अतिशय सुंदर आपल्या मनाप्रमाणे जुळून येताना दिसतो आहे.
गुरुग्रहाचे शुभ परिणाम या वर्षभरामध्ये वाढवण्यासाठी अवश्य गुरुग्रहाचा मंत्र ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप रोज 1 माळ अवश्य करा. कोणत्याही माळेवर करा. स्त्री पुरुष सगळेजण करू शकतात. तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायला विसरू नका. गुरुचरित्रातला 18वा अध्याय वेळ मिळेल तसा अवश्य वाचनामध्ये ठेवा. हा जो गुरुचरित्रातला 18वा अध्याय हा जीवनातली संपन्नता, सुख, समाधान, आनंद प्राप्त होण्यासाठी अनुकूल समजला जातो. तसा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या देवघरामध्ये महालक्ष्मी यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्यावं. तर मंडळी, ही होती आपल्या मकर राशीची गुरु बदलामुळे होणाऱ्या परिणामांची माहिती. ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, हा एप्रिल, मे, जून हा जो महिना असतो हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच घर बांधणे, घर खरेदी करणं, घराचं इंटिरियर करणं यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये बरीचशी कामं आपण काढत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये जर काही अडचणी आहेत तर नक्की त्याचं काय कारण आहे आणि त्यासाठी आपल्याला कार्यक्षेत्र बदलावं लागणार आहे का, नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला परिपूर्ण यश आहे, यासाठी कुंडलीशास्त्र कशी बरं मदत करतं याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहे. सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेले, अवश्य जाऊन ते महत्त्वपूर्ण व्हिडिओ मुद्दाम पाहून घ्या. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, नक्की कोणतं कार्यक्षेत्र आपल्यासाठी उत्तम आहे यासाठी, तसेच वास्तू विषयातलं सुद्धा सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना ही वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी, ते कोणती वास्तू, नवीन वास्तू घेणार असाल तर कोणती वास्तू, कोणता बांधकामाचा प्लॉट आपण खरेदी करू शकता जो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे आहे, याविषयी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून मार्गदर्शन आपल्याला कसं केलं जातं याची आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा सहजरित्या आपण हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे जो आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो तो म्हणजे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून आपण अवश्य मागवू शकता. त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी खास करून एकाग्रता, स्मरणशक्ती, फोकस वाढण्याकरता गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरू श्रीयंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मागवायच्या असेल तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. भारतात कुठे असाल या सगळ्या वस्तू, पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते. तर म्हणजे असा होता मकर राशीचा गुरुग्रहाचा बदलाचा प्रवास. त्यामुळे हे नवीन वर्ष गुरुग्रहाच्या प्रसन्नतेमुळे आपल्या यशामध्ये अधिकाधिक वाढ करो हीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि पुढच्या भागात भेटूया मकर राशीनंतर येणारी कुंभ, जी शनिग्रहाची राशी आहे, जिला 7.5 सुरू आहे. गुरु बदलामुळे काय बरं तिला मिळणार आहे अपेक्षित फळ याची माहिती घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.